नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. श्रीमा बालनिकेतन हायस्कूल आनंदनगर ठाणे यांच्या वतीने 29वी आंतरशालेय स्पर्धा 2 दिवस आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचं उद्घाटन श्रीमा ट्रस्टचे चेअरमॅन गोपाल सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. यावेळी श्रीमा ट्रस्टच्या मॅनेजिंग ट्रस्टी मंजू तेजवानी, श्रीमा बालनिकेतन हायस्कूलच्या प्रिन्सिपल सेजल नारंग, श्रीमा बालनिकेतन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी अय्यर, श्रीमा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे सचिव रमेश जोशी, श्रीमा विद्यालयाच्या प्रिन्सिपल मिनी नायर, श्रीमा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रमा अंतररमण आणि शिक्षक आणि पालकवर्ग येथे उपस्थित होता. 1994 साली श्री तारामा यांच्या 50व्या जन्मदिनानिमित्ताने औचित्य साधून श्रीमा बालनिकेतन हायस्कूल अंतर्गत शालेय स्पर्धेचे प्रथम आयोजन करण्यात आले. कोरोना काळ वगळता गेली 29 वर्ष ही आंतरशालेय स्पर्धा संपन्न होत आहे. स्पर्धेमध्ये यावर्षी ठाणे जिल्ह्यासह मुंबई उपनगरातील 60 पेक्षा अधिक शाळांचा सहभाग असून विविध स्पर्धांमध्ये सुमारे 2500 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. सकाळच्या सत्रात हस्तलेखन, फॅब्रिक पेंटिंग, काव्यवाचन, कथाकथन, इंग्रजी, हिंदी व मराठी वक्तृत्व आणि दुपारच्या सत्रात स्पेलेथॉन, सुसंस्कृत पठण, चित्रकला या विषयांवरती स्पर्धा संपन्न झाली. तर रविवारी सकाळी 10 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रामध्ये हस्तलेखन, निबंधलेखन, कथालेखन, पॉट पेंटिंग, कथाकथन, गीत गायन, फॅन्सी ड्रेस, मेहंदी काढणे, संस्कृत पठण, संगणक सादरीकरण, रांगोळी, कॉलिग्राफी, घोषवाक्य लेखन आणि टाकाऊतून टिकाऊ अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. श्रीमा बालनिकेतन, ये श्रीमा बालनिकेतन का 29th इंटर स्कूल कंपटीशन है. इंटर स्कूल कंपटीशन एंट्री फी होता है. 1994 श्री तारामा का 50th बर्थडे में इस इंटर स्कूल कंपटीशन का आयोजन किया गया था. तभी से अभी तक एंट्री फी रखा है हम लोगों ने. इस स्कूल में पार्टिसिपेशन 45 स्कूल्स इस साल पार्टिसिपेट कर रहे हैं और कम से कम 2500 से ज़्यादा बच्चे लोग पार्टिसिपेट करते हैं. ये पार्टिसिपेशन जो भी है एकदम वेरी सिस्टमेटिकली ऑर्गेनाइज. सभी मोस्ट ऑफ द कॉम्पिटिशन्स को आज ही उनको प्राइज़ दिया जाता है. केवल ड्राइंग है, एसे है, वो बाद में भेजा जाता है. उसके बाद में उसका प्राइज़ दिया जाता है. रंगोली कंपटीशन, क्योंकि बाद में जो निरीक्षण करने को जो आते हैं वो बाद में आके देखते हैं, इस कारण उसका प्राइजेस बाद में दिया जाता है. 38 इवेंट्स आर देयर. 38 इवेंट्स में जूनियर केजी से लेके 12th स्टैंडर्ड तक है. इंग्लिश, हिंदी, मराठी, संस्कृत सभी लैंग्वेज भी है. इस वर्ष कुठलाही ब्रेक न देता सातत्यानं आंतर स्कूल कॉम्पिटिशन या शाळेने ही निगा राखलेली आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या बाहेर नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे अनेक परिसरातल्या शाळा यामध्ये सहभागी होतात. अनेक गरीब शाळा आहेत, त्या मुलांना एंट्री फी देणं परवडत नाही. माताजींचं एक धोरण आहे की गरीब मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांचं टॅलेंटवर प्रकाश टाकला पाहिजे. म्हणून अशा लोकांसाठी विशेषतः विनामूल्य ह्या सर्व स्पर्धा भरवण्यात येतात. या वर्षापासून सूर्याचा पहिला किरण बालनिकेतनच्या पायावर पडला, कारण श्री तारामा यांचा 80वा वाढदिवस सहस्र चंद्र दर्शन समारंभ आम्ही आता सुरू करीत आहोत. त्यांच्या आशीर्वादानं हे सगळे कार्यक्रम शतायुषी भव झालेले आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भारतीय शालेय खेळ महासंघाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने तथा राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत प्रत्येक शैक्षणिक वर्षात विविध खेळांच्या 14, 17, 19 वर्षातील शालेय मुलामुलींच्या तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणेमार्फत 17-19 वर्षाखालील मुलं मुली राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा 2023-24चं आयोजन 8 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत ज्येष्ठ कवी साहित्यिक स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक संकुल, पोखरण रोड नंबर 2 ठाणे येथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते संपन्न झालं. तर या उपक्रमास ठाणे महानगरपालिका उपायुक्त आणि शिवछत्रपती पुरस्कारार्थी श्रीमती मिनल पालांडे, ठाणे महानगरपालिकेचे माजी परिवहन सदस्य उज्ज्वला माने, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटना पदाधिकारी प्रमोद चोळकर, अनिल माऊली, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटना सहसचिव गणेश खानविलकर, छत्रपती पुरस्कारार्थी राजेश कामथे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात भव्य आरोग्य शिबिर, संपूर्ण आरोग्य तपासणी, मोफत चष्मे वाटप, अल्प दरात श्रवण यंत्राचं वाटप, महिलांची कर्करोगाची तपासणी. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाण्यात भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय सेलचे जिल्हा अध्यक्ष आसद चाऊस यांनी दिली. येत्या 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्या अनुषंगाने 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती पक्ष कार्यालय, तुळजाभवानी मंदिराजवळ, गणेशवाडी, पाचपाखाडी येथे हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मा वाटप, अल्पदरात श्रवण यंत्र वाटप, महिलांकरिता कर्करोग निदान चाचणी, मधुमेह, कॅल्शियम, मणक्याचे आजार, हृदयरोग तपासणी तसेच रक्तदान शिबिर इत्यादी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या शिबिरात काही आजारांवरील औषधांचंही मोफत वाटप करण्यात येणार आहे, असे यावेळी आसद चाऊस यांनी सांगितलं.
दिवसरात्र बातमीदारी करत असताना स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यात अनेक पत्रकार हयगय करत असतात. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे अनेकांना कर्णदोष होण्याची शक्यता असते. शिवाय नेत्रविकार, रक्तदाब या व्याधी जडल्या जाऊ शकतात. त्यासाठी या शिबिरामध्ये पत्रकारांचीही विशेष तपासणी करण्यात येणार आहे, असे यावेळी आसद चाऊस यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस मान्य जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असं आरोग्य शिबिर आम्ही या ठिकाणी आयोजित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे कार्यालय पाचपाखाडी येथे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत आरोग्य शिबिर चालणार आहे. या आरोग्य शिबिरामध्ये सर्व प्रकारचे जनरल बॉडी चेकअप पासून केसापासून नखापर्यंत सर्व चेकिंग इथे आम्ही आयोजित केले आहे. विशेष करून त्या ठिकाणी आपण बघितलं आहे की आज आपण मोबाईलवर बोलत असताना आपले डोळे, कान, नाक ह्या सगळ्या गोष्टीवर जो इफेक्ट होतो यासाठी आम्ही या सर्व तपासणी फ्री ऑफ इथे ठेवलेल्या आहेत. तसेच महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर जो आज हा प्रमाण एवढा वाढला आहे की प्रत्येक 4 मिनिटाला 2% लोकांना हा कॅन्सर होतो. ती मेमोग्राफी मशीन सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवलेली आहे. ती तपासणी आम्ही फ्री ऑफ चार्जमध्ये करत आहोत या ठिकाणी. तर सर्व ठाणेकरांना आणि खास करून जे पत्रकार ही सगळी धावपळ करत असताना स्वतःसाठी लक्ष न देता त्यांची सुद्धा ही धावपळीत गोष्ट राहून जाते. तर खास करून पत्रकारांचा सुद्धा आम्ही एक वेगळी अशी तपासणी या ठिकाणी करणार आहोत. तर सर्व ठाणेकरांना, सर्व कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना माझी विनंती आहे का ह्या आरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्या. राडारोडा वाहून नेणाऱ्या डंपरवर भरारी पथकाची कारवाई. 140 वाहनांची पाहणी, 2 वाहनांना दंड. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात भरारी पथकांची पाहणी सुरू आहे. शुक्रवारी पूर्व द्रुतगती महामार्गावरती आनंदनगर नाका येथे भरारी पथकाने राडारोडा वाहून नेणाऱ्या 2 गाड्यांवरती कारवाई केली. परिमंडळ 2चे उपायुक्त आणि पर्यावरण विभाग यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईतून एकूण 140 डंपर वाहने तपासण्यात आली. त्यापैकी 2 वाहने बांधकामाचा राडारोडा ठाण्याच्या हद्दीत आणत होती. त्या वाहनांना जॅमर लावण्यात आला. तसेच प्रत्येक 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाईही करण्यात आली. हे भरारी पथक या परिसरात अशाच प्रकारे अचानक भेट देऊन कारवाई करणार असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या डंपरला राडारोडा वाहतुकीचा स्कॅन कोड असणं बंधनकारक आहे. तसेच मुंबई महापालिकेचा राडारोडा वाहतुकीस परवानगी असल्याचा परवाना आवश्यक आहे. त्याचबरोबर गौण खनिजाची वाहतूक करताना त्यांच्या रॉयल्टीची पावती सोबत असणं आवश्यक आहे. याची माहिती देणारा फलक या भागात लावला जाणार असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं. आतापर्यंत महिनाभरात अशा 138 वाहनांवरती कारवाई करून 5,13,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर कचरा जाळणाऱ्या 53 घटना नोंदवण्यात आल्या असून त्यांच्याकडून दंडापोटी 2,09,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.